म्हणून रुचा अन्याकडे पाहत बोलते, काय ग अन्या, तुला अगं खूप उशीर होईल बसने जायला. मला तुझा ॲड्रेस सांग ना, मी तुला स्कूटीवरून अर्ध्या तासातच घरी नेऊन सोडेल. अन्याला आता झाले होते का स्वतःच्याच डोक्यात दगड घालावा म्हणून. ती कसं तिच्या म्हणजे शिवांश सरनोबतच्या घरी तिला घेऊन गेली असते आणि अन्याने तिला काय रिलेशन म्हणून सांगितलं असतं. आणि अन्याने जर खरं रुचाला सांगितलं तर पूर्ण कॉलेजमध्ये चर्चा झाली असती आणि पुढे जाऊन शिवांश पण तिलाच ओरडला असता. इकडून तिकडून सगळीकडून तिचीच मुंडी तुटणार होती. तिला आता असं झाले होते, इकडे आड आणि तिकडे विहीर. ती रुचाकडे पाहत तिला समजावत बोलते, ऐकून घे ना रुचा, अगं तुला खूप लांब पडेल ग. मी तुझ्या एकदम अपोजिट साईडला राहते. उगाच नको तुला त्रास. तू जा, मी नक्कीच कधीतरी तुला घेऊन जाईल माझ्या घरी, ओके. रुचा तिला बोलली, हे बघ अन्या, आत्ता खूप झाले. तू मला आधी प्रॉमिस कर का मला तू संडेला नक्कीच घरी घेऊन जाणार म्हणून. अन्याने पण पटकन हात तिच्या हातावर ठेवला आणि प्रॉमिस केला. कारण तिला माहीत होतं का संडेला काही कॉलेज नसतं आणि संडेला तिची रुचासोबत भेटच होणार नाही. आणि कॉल करायला म्हणून अन्याजवळ मोबाईल पण नाही. म्हणून ती खुशीत ती रुचाला संडेला घरी घेऊन जायचा प्रॉमिस करते. अन्या बोलते, जा तू, आता तुला लेट होईल. रुचा बोलते, हो मी जाते, तू पण जा आणि सावकाश हो. रुचा स्कूटी काढून निघून जाते. तिला जाताना पाहून अन्या दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवत एक मोठा श्वास घेते आणि मनातच बोलते, हुस, सुटले बाई एकदाची. अन्या इकडे तिकडे पाहते आणि पार्किंगमध्ये जाऊन गडबडीतच कारमध्ये बसते. तिला असं गडबडीत कारमध्ये बसताना पाहून रिया तिच्याकडे पाहत बोलते, अगं वहिनी, हळूहळू किती गडबड करतेस, तुझ्या मागे कोणी लागलंय का. अन्या इकडे तिकडे पाहत बोलते, हो ताई, काकांना सांगा ना पटकन गाडी काढायला. रिया तिच्याकडे चकित होऊन पाहत बोलते, काय ग वहिनी, काय झाले, तू एवढी का घाबरलीस, बोल ना. अन्या तिच्याकडे पाहत बोलते, ताई रस्त्यात सांगते ना, आधी गाडी काढायला सांगा. रिया तिला हाताने इशारा करत बोलते, ओके आणि ड्रायव्हरकडे पाहत आणि ऑर्डर देते, काका चला गाडी काढा. ड्रायव्हर पण मान हलवतो आणि गाडी स्टार्ट करून घराच्या दिशेने निघतो. कॉलेजच्या बाहेर गाडी गेल्यावर रिया अन्याला हात लावत बोलते, वहिनी काय झालं, काय झालं, तू एवढी का गडबडीत कारमध्ये येऊन बसलीस. अन्या एक मोठा श्वास घेते आणि बोलायला सुरुवात करते, अहो ताई, काय सांगू तुम्हाला, माझी कॉलेजमध्ये एक फ्रेंड झाली रुचा. ती मला रोज फोर्स करत असते का मला घरी सोडायला येईन म्हणून. मी तिला कसं सांगू का मी सरांच्याच घरी राहते म्हणून. उद्या चालून तिला काही माहीत झाले तर, तुला माहीत आहे ना, ह्यांना समजले तर ते काय बोलतील म्हणून ग. मला खूप भीती वाटते. आज पण मी तिला कसं तरी समजावून काढून दिलं, नाहीतर ती आज हात धुवून माझ्या पाठीमागेच लागली होती का मी तुला घरी सोडायला येते म्हणून. मला तुझ्या घरचा ॲड्रेस दे. आणि मी तिला सरांच्या घरांचा ॲड्रेस कसं देणार ना. अन्याची बडबड चालूच होती आणि जेव्हा रियाने तिच्या तोंडून हा सगळा महाभारत ऐकला तर ती जोरजोरात हसायलाच लागली.
तिला हसताना पाहून अन्याची बडबड थांबली आणि तिच्याकडे कन्फ्यूज होऊन पाहू लागली. थोडा वेळ असंच पाहिल्यानंतर ती रियाला थांबवत बोलते. तिच्या हाताला पकडते आणि बोलते, अहो ताई, तुम्ही असं हसताय का? काय झाले? मी काय जोक थोडीच मारला. रिया आता हसू कंट्रोल करत बोलते, अगं वहिनी, जोक नाही, मोठावाला जोक. आणि परत हसायला लागते. पण आता रिया तिच्या हसण्याला इग्नोर करत तिचा हात पकडत बोलते, सांगा ना ताई, तुम्हीच, मी आता काय करू? आणि ह्यांना माहीत झाले तर काय? मी त्यांना जरी असं काही विचारलं तर ते खूप भडकतील. तुम्हाला माहीत आहे ना पहिल्याच दिवशी ते काय बोलले होते. रिया आता शांत होते आणि हसणं पण कंट्रोल करत बोलते. तिच्याकडे पाहत बोलते, वहिनी, हो, मला सगळं आठवतंय. दादाला नाही हे सगळं आवडणार, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. अन्या तिच्याकडे अपेक्षेने पाहत विचारते. रिया तिला बोलते, हे बघ, तुला जर तुझी ती फ्रेंड बोलली ना परत की तुला सोडवायला घरी येते म्हणून, तर तू तिला लगेच बोल का मी आता कॉलेजच्या हॉस्टेलला राहायला आले म्हणून. आणि हे पण सांग का मी आधी माझ्या रिलेटिव्हच्या घरी राहत होते. अन्या बोलते, खरं ताई, असं बोलू मी? पण परत अन्याच्या मनात एक प्रश्न येतो. ती विचारणार तेवढ्यात रिया तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून बोलते, आणि हो, जर ती बोलली का मी हॉस्टेलला तुझी रूम पाहायला येते म्हणून असं काही बोललीच तर माझी रूम दाखव. अन्या तिचं बोलणं ऐकून शॉकच होते आणि विचारते, ताई, तुम्ही हॉस्टेलला? रिया तिचं सगळं कन्फ्युजन दूर करत बोलते, अगं वहिनी, मी हॉस्टेलला नसते राहत, पण एक रूम प्रत्येक वर्षी मी माझ्या नावाने तिथं राहते. जर मला कधी काही गरज लागली किंवा लेक्चर नसले तर मी तिथंच जाऊन आराम करू शकते. आणि तसंही हे कॉलेज आपलेच आहे म्हटल्यावर तर हॉस्टेल पण आपलंच ना. आपल्याला लागतील तेवढ्या रूम भेटतील. हे ऐकून अन्याच्या जीवात जीव येतो. ती रियाला धन्यवाद करत बोलते, थँक्स हा ताई, किती मोठ्या संकटातून तुम्ही मला वाचवलं, म्हणजे मदत केली. ताई, तुम्ही राहिल्या नसताना तर आज माझं काय झालं असतं मला समजले नसते. मी खूप टेन्शनमध्ये आली होती. रिया बोलते, आता झाले ना दूर? अन्या बोलते, काय? अगं वहिनी, टेन्शन. अन्या हसत बोलते, हो खरंच. हां. काहीच वेळात त्या घरी पोहोचतात. गिरिजा त्यांची वाट पाहत बसते हॉलमध्ये. घरात जाता जाता गिरिजा बोलते, काय ग, आल्या दोघीही? रिया तिला मिठी मारत बोलते, हो ग काकू, आलो. मी जाते, लवकर फ्रेश होऊन येते. बोलत लगेच रिया तिच्या रूममध्ये निघून जाते. अन्या पण जायला निघणारच तेवढ्यात गिरिजा बोलते, अगं बेटा, अन्या बेटा. अन्या लगेच मागे वळत बोलते, हो आई, बोला ना. अगं बेटा, आज तुझ्या आईचा फोन आला होता. तुला विचारत होत्या त्या. आईचं नाव ऐकताच अन्याच्या डोळ्यातून खळकन पाणी ओघळून येते. कारण खूप दिवस झाले होते ती तिच्या आईबाबांशी बोलली नव्हती. अन्या तिच्या जवळ जाते आणि विचारते, अजून काही बोलले होते ते? गिरिजा बोलते, अगं हो, म्हणजे तुझ्या कॉलेजबद्दल विचारत होते का कसं चालू आहे, काय आहे, अन्य व्यवस्थित ॲडजस्ट झाली का नाही, हे सगळं विचारपूस करत होते. पण मी त्यांना सांगितलं का संध्याकाळी अन्या घरी आली का तिच्याच तोंडून कॉलेजबद्दल ऐकून घ्या म्हणून. आज तुला संध्याकाळी कॉल करतील हां. अन्या पण होकार अर्थी मान डोलावते आणि रूममध्ये फ्रेश व्हायला निघून जाते. ती रूममध्ये येते आणि फ्रेश होऊन सोफ्यावर बसते. आज काय माहीत, पण तिला आज खूप तिच्या
आईबाबांची आणि श्वेताची आठवण येत होती. ती सोफ्यावर बसून त्यांचे ते दिवस आठवू लागते. का त्यांचं ते छोटेसं फ्लॅट 1 BHK तरीसुद्धा त्यामध्ये किती सुख होतं, आणि इथे एवढा मोठा विला असून पण काहीच नाही. जे ते ज्याच्या त्याच्या कामात बिझी आणि कामापुरता फक्त संवाद साधतात. त्यांचे फॅमिली मेंबर फक्त 4च होते, आई, बाबा, श्वेता आणि ती. तरीसुद्धा ते किती खुश असायचे. जास्त बाबांना पेमेंट नव्हतं, तरी पण त्या थोड्या पैशातच किती समाधानी होते. आणि इथे पैसा असून नसून पण ते सगळं भेटत नव्हतं. अन्या विचारातच हरवली होती का तेवढ्यात रूमचा दरवाजा ओपन होतो. अन्य दरवाजा ओपन व्हायच्या आवाजाने भानावर येत त्या दिशेला पाहते, तर शिवांश घरी आला होता. त्याच्या कानात एक ब्लूटूथ होतं आणि तो कोणाशी तरी बोलत होता. अन्याने जेव्हा त्याला एवढ्या लवकर येताना पाहिले तर मनातच बोलली, अरे देवा, हा राक्षस एवढ्या लवकर कसा आला? अन्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव आले होते, पण ती काही न करता एकदम शांत तिथे सोफ्यावर बसली होती. आज शिवांशला जास्त काही काम नसल्याने तो लवकर घरी आला होता. तो रूममध्ये येत बोलता त्याने त्याचा कोट काढला आणि बेडवर टाकला. वॉर्डरोबकडे गेला आणि ओपन करून त्याच्यातून एक फाईल काढून वाचून इन्स्ट्रक्शन देत होता. अन्या तिथे होती हे त्याला माहीत असून पण त्याने तिला इग्नोर करून हे सगळं करत होता. तो असं दाखवत होता जसं त्याने तिला पाहिलेच नाही. बोलून झाल्यावर कपडे घेऊन तो सरळ वॉशरूममध्ये निघून गेला. अन्या गप्पच तिथे बसली होती. तिला खाली पण जाता येत नव्हतं, कारण आता सगळेच ज्याच्या त्याच्या रूममध्ये होते. आज शिवांश 5:30लाच घरी आलेला होता. त्याचं जरा काम होतं. शिवांश बाथरूममधून बाहेर आला. त्याने हाफ स्लीव्हचा लाईट ब्लू कलरचा टी-शर्ट घातलेला होता आणि ब्लॅक कलरची ट्राउझर. त्यामध्ये पण तो खूप सुंदर दिसत होता. तो येऊन आरशात पाहून त्याचे केस सेट करत होता. अन्या त्याला एकटक पाहतच राहिली होती. ती मनातच विचार करते, एखादी व्यक्ती दिवसभर काम करून थकून पण एवढी फ्रेश कशी दिसू शकते? नाहीतर आम्ही दिवसाचे लेक्चर करूनच मेल्यासारखे होऊन जातो. आणि हे ती मनाशीच बोलत असते. शिवांशने तिला असं पाहताना पाहिले. त्याला पण समजले होते का ती त्याच्याकडेच बघते म्हणून. तो काहीतरी बोलायला तिच्याकडे वळणारच होता का त्याचा मोबाईल वाजू लागतो. तो फोन स्क्रीनवर पाहतोय तर अननोन नंबर असतो, म्हणून तो लगेच खाली वाकून फोन कट करतोय. पण परत कॉल येतो. ती पाहून तो परत कट करतोय, कारण त्याला दिवसातून असे 1000 कॉल यायचे आणि तो फक्त सेव्ह असलेलेच नंबर अटेंड करायचा. तो खूप शांत दिसत होता, पण आता फोन कॉलने त्याची शांतता भंग झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. त्याचा असा चेहरा पाहूनच अन्या घाबरायला लागली होती. तो परत एकदा कट करत बोलतो, कोण मूर्ख आहे? त्याला एवढे सुद्धा समजत नाही का मी कॉल कट करतोय म्हणून? पण परत कॉल आल्याने तो आता चिडून कॉल रिसीव करतो. आवाज ओपन करून बेडवर मोबाईल ठेवतोय आणि एका हातात फाईल घेऊन ती पाहतच हॅलो बोलतोय. हॅलो. त्याच्या आवाजात तो कठोरपणा असतो.
जो समोरील माणसाने ऐकताच त्या समोरच्याची बोलती बंद झाली होती. शिवांश परत एकदा रागात हॅलो बोलतोय. हॅलो. समोरनं आवाज न आल्याने शिवांश फार चिडून जातो. तो फोन ठेवणार तेवढ्यात हॅलो असा एकदम हळू सावकाश आवाज येतो. समोरचा आवाज सावकाश आहे हे पाहून शिवांश बोलतोय. हॅलो. कोण? तुम्हाला कोण पाहिजेत? तिकडून अन्याचे बाबा बोलता. हॅलो, मी प्रवीण बोलतोय. हे जेव्हा अन्याने ऐकले तर तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिला खूप खुशी झाली होती का तिच्या बाबांनी कॉल केला होता, पण ती असं शिवांशला बोलू शकत नव्हती का तिच्या बाबांचा फोन आहे म्हणून. कारण ती बोलली आणि शिवांशला तिचा असं मध्ये बोललेलं नाही आवडलं म्हणून ती डोळ्यात अश्रू घेऊन गप्प बसते. तिला वाटलं होतं का शिवांश आता तिच्याजवळ देणार बोलायला म्हणून. पण जेव्हा शिवांशच्या तोंडून पुढचे उद्गार ऐकले तर तिला खूप वाईट वाटलं. शिवांशला माहीतच नव्हतं का अन्याच्या बाबांचं नाव प्रवीण आहे म्हणून त्याने विचारलं, कोण प्रवीण? रॉंग नंबर सांगून तो फोन कट करणारच होता की तिकडून आवाज येतो. हॅलो, मी जावई बापू. प्रवीण अन्याचे बाबा. जेव्हा त्यांच्या तोंडून शिवांशने अन्याचं नाव ऐकलं तेव्हा त्याला समजते का हे अन्याचे बाबा आहेत म्हणून. त्याने फोनवर बोलतच अन्याकडे पाहिलं तर ती डोळ्यात पाणी घेऊन समोरच उभी होती. तिच्या हावभावाने समजत होतं का ती बोलते का हो ते माझेच बाबा आहेत म्हणून. शिवांश बोलते, सॉरी, ते नंबर माझ्याकडे नव्हता म्हणून मी ओळखलं नव्हतं. प्रवीण तिकडून बोलतो, काही नाही जावई बापू, असं होतं. तुम्हाला असं भरपूर कॉल येत असतील ना, म्हणून त्यात तुमची चूक नाही, आमचंच चुकलं. आम्ही आधीच ओळख करून घ्यायला पाहिजे होती. शिवांश बोलतो, काही नाही, जाऊ द्या. प्रवीण पुढे बोलणारच होता का तुमची तब्येत कशी आहे म्हणून. तेवढ्यात त्याच प्रवीणचं काहीच न ऐकून घेता सरळ अन्याला इशारा करून फोन तिच्याजवळ देऊन टाकला आणि तो तिथून फाईल ठेवायला वॉर्डरोबकडे निघून जातो. अन्या फोन पकडते आणि हॅलो बाबा असं बोलते का लगेच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात. तिकडून प्रवीण, हॅलो बेटा, तू कशी आहेस? हा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.